आणि या क्रीडांगणावरती सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। गणपती बाप्पाला नमन करूया आणि आगळे कुळांची कुलस्वामिनी एकविरा मातेला देखील आपण नमन करूया। सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते। आदिशक्ती जगदंबे मातेला देखील आपण नमन करूया आणि या स्पर्धेला देखील आपण सुरुवात करणार। आमच्या मुख्य व्यासपीठावरती आज आमचे योगेश शेठ बनकरे असतील, आमचे निलेश दादा ओंगेरे साहेब देखील असतील, आमचे निलेश दादा कडू असतील, अनिलजी म्हात्रे असतील आणि आपण त्यांचा देखील शुभ सन्मान करूया त्या स्पर्धेच्या वतीने, कारण की त्यांनी देखील वेळात वेळ काढून या स्पर्धेला उपस्थिती दर्शवली आणि त्यानंतर त्यांचा आपण चला दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये लगेचच या। 5 षटकांची मॅच आहे। सुरुवातीच्या 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटांचा अवधी असेल। 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक पूर्ण करायचे आहेत अथवा अंतिम षटकामध्ये एक एक्स्ट्राच्या स्वरूपाने क्षेत्ररक्षक इनफील्ड मध्ये घ्यावा लागेल, या गोष्टीची देखील नोंद घ्या। चला मांजरली संघाचे 12वे खेळाडू उपस्थित आहेत। पावशेवाडा संघाचे 12वे खेळाडू आपण प्लीज लगेचच या आमच्या समालोचन कक्षामध्ये। स्पर्धा लाईव्ह आहे अनुषंगाने इथे मात्र आपण थोडस सहकार्य करा। पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे हेमंत आणि स्पर्धेचे पंच नयन धुमाल। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रदीप आणि त्याच्या सोबतीला राजला आपण पाहतोय आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज भावेश भोईरला आपण पाहतोय। प्रवेश असेल, प्रवेश भोईरला आपण पाहणार आहोत। गोलंदाजी ट्रॅक वरती 5 षटकांची मॅच आहे। दोन्ही संघांना आपण देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा। सुरुवातीची मॅच आहे आपण पाहतोय कल्याण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही पहिली स्पर्धा आपण पाहतोय। आई गावदेवी चषक 2025 चा थरारक अनुषंगाने कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये सर्व खेळाडूंना या स्पर्धेच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात। पंचांचा ग्रीन सिग्नल लेट्स प्ले शो द गुड गेम शो द क्वालिटी क्रिकेट। पहिला चेंडू रायना मोठने विकेटनं इथे मात्र गोलंदाज प्रवेशला आपण पाहतोय। शाखेलाचा बॅटर प्रदीप नॉट शाखेलाचा बॅटर राज देखील सज्ज। पहिला चेंडू हो इथे मात्र लो फुल टॉस चेंडू ऑफड्राइव केले। क्षेत्ररक्षक तिथे मात्र होते बिडॉलला त्यांच्या माध्यमातून झाले थोडीशी चुकी। आउटफील्ड फास्ट चेंडू थांबणार नाहीये। पहिला चेंडू वरती दमदार चौकार। घेऊन या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळायचं आहे, या गोष्टीची आपण नोंद घ्या। जर असा कुठलाही खेळाडू आढळला तर संघाला स्पर्धेतून बाद केलं जाईल, या गोष्टीची आपण नोंद घ्या। प्लीज सहकार्य करा। पंचांच्या दरम्यान व्हाईटचा इशारा येतोय। ज्या खेळाडूंचा फॉर्म आपण भरलाय असोसिएशनच्या माध्यमातून त्याच खेळाडूंना घेऊन आपण या स्पर्धेमध्ये खेळायचं।
आणि ही महत्वाची सूचना असेल आमच्या असोसिएशन कमिटीच्या वतीनं या सूचनेचं आपण पालन देखील करायचं आहे. जबाब मागच्या दिशेनं येथे मात्र वाईड आला एक्स्ट्राच्या स्वरूपाने धावसंख्या धावफलकावरती 5 आहे आणि आता मात्र पुढच्या गोलंदाजी ट्रॅकवरती प्रवेशला आपण पाहतोय. पॉवर प्लेचं हे मॅन्डेटरी पहिलं षटक आहे. इथे मात्र चांगला फटका स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मधून क्षेत्ररक्षक येत आहेत. हो इथे मात्र पुढच्या कॉर्नरच्या दिशेने घडले चुकीला माफी नाहीये. जिथे मात्र सिंगल होते सिंगलला पराभूत केलं. इथे मात्र या चौकारामध्ये हा येतो नशिबाचा दमदार चौकार. गरजेचा माहिनीच्या माध्यमातून इथे मात्र ही स्पर्धा घराघरावर पोहोचवण्याचं कार्य देखील होतोय. इथे मात्र क्षेत्ररक्षक असतील डीप मिड विकेटला एक धाव कंप्लीट, दुसरा धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजे डबल डिजिट अर्थातच 11 रन्स ऑन दी बॉल. 11 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय. फटकेबाजी करत असताना मधाच्या आतमध्ये आपण राज आणि प्रदीपला आपण पाहतोय. खरं तर हा संघ श्रावणी स्पोर्ट्स या नावानं या हंगामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. हो क्या बात आहे. इथे मात्र इनफिल्डच्या डोक्यावर चढूला खेळून काढलाय. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक येथील एक धाव कंप्लीट झाले, दुसरी धाव देखील इथे मात्र सहजरित्या पूर्ण केली जाते. प्रदीप गायकर आहेत खऱ्या अर्थानं. प्रदीपकडे क्षमता अनेक वर्षापासून तो देखील क्रिकेट खेळतो आणि आता मात्र एक सिनियर प्लेअर म्हणून जबाबदारी खांद्यावरती घेत असताना आपण प्रदीपला पाहतोय. हो इथे मात्र चांगला एकच धाव मिळेल. पहा एक अजून एक सूचना येते आपल्या असोसिएशन कमिटीच्या माध्यमातून. या अंगामध्ये देखील आपण पाहिलं तर गावागावामध्ये अनेक संघ देखील झाले असतील किंवा इकडचे खेळाडू तिकडे गेले असतील, तर असं काय असेल तर आपण लगेचच असोसिएशन कमिटीशी संपर्क साधून आपापल्या खेळाडूंचे फॉर्म भरून घ्या, जेणेकरून येणाऱ्या स्पर्धामध्ये आपल्या संघाला खेळता येईल. या अनुषंगाने महत्वाची सूचना आहे. जर एक्स्ट्राचे खेळाडू आपण ऍड केले असतील किंवा दुसऱ्या संघामधून घेतले असतील तर आपण लगेचच असोसिएशन कमिटीशी चर्चा करून आपल्या संघाचे फॉर्म भरून घ्या, जेणेकरून येणाऱ्या स्पर्धामध्ये आपल्या संघाला खेळता येतील आणि आपल्याला आपल्या गावाचं प्रतिनिधित्व करता येईल. या गोष्टीची आपण एक सूचना महत्वाची आहे, त्या सूचनेचं आपण देखील पालन करायचं. दरम्यान षटक समाप्तीचा इशारा पंचांच्या माध्यमातून आणि 2 षटकांच्या अखेरीस पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 14. चला आपण व्यासपीठावरती आमच्या नक्कीच आपल्या मान्यवरांचा आपण शुभ सन्मान करूयात. आमचे योगेश बनकरी साहेब आहेत, कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष, आणि त्यांचा आपण शुभ सन्मान करूयात. आमच्या मुख्य मंचावरती निलेश दादा कडू यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. मायेची प्रेमाची आपुलकीचे शॉल आणि या स्पर्धेची गोड आठवण आकर्षक मोमेंट देऊन इथे मात्र आपण सन्मानित करूयात दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस ज्याला आपण नेहमीच म्हणतोय आणि सर्व क्रिकेट रसिकांची नेहमीच हसत खेळत असणारे आमचे योगेश बनकरी, आणि त्यांचा आपण शुभ सन्मान करूयात आपण आपल्या मुख्य मंचावरती. खूप खूप धन्यवाद दादा, आपण देखील वेळात वेळ काढून या स्पर्धेला उपस्थिती दर्शवली. आपलं देखील आयोजकांच्या वतीनं हार्दिक स्वागत. तदनंतर निलेश दादा कुंगेरे साहेब देखील आहेत आणि त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात. अनिलजी मात्रे यांच्या शुभ हस्ते आपण करूयात. वरपगावची रण मशीन अनिलजी मात्रे यांच्या शुभ हस्ते आपण करूयात. निलेश दादा कुंगेरे साहेबांचा शुभ सन्मान. आमच्या मुख्य मंचावरती मायेची प्रेमाची आपुलकीची शॉल आणि या स्पर्धेची गोड आठवण. दरम्यान विकेटची प्राप्ती, पहिला झटका फलंदाजी करत असताना श्रावणी स्पोर्ट्स मांजरली या संघाला. प्रदीप बॅक टू द पवेलियन.
मुरबाड मधील एक नामवंत डीजे मास्टर आहेत. अनेक मोठमोठ्या स्पर्धामध्ये आपण त्यांना पाहत असतो. त्यांच्या माध्यमातून योगेश बनकर यांचं गुणगान गाणारे संगीत कलादाना नुकतीच पार पडलेली बैलगाडा शर्यत आणि त्या शर्यतीचे शौकीन अनेक आहेत. त्यापैकीच आमचे योगेश बनकर वाशा दिशेनं पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहिला तर धावसंख्या 14 होती. त्यानंतर यज्ञेशची लगेचच विकेट संपत गेली आणि देवगावचा टायगर ज्याला म्हटलं जातं अर्थातच ज्याने नुकतीच TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये देखील सहभाग घेतला होता. आमचे कुणाल राव यांच्याकडून देखील शुभेच्छा येत आहेत मांजरली संघाला. त्याचे देखील आपण करूयात या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आडव्या बाटण्या ऑन साइडला इथे मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. हो इथे मात्र पुनश्च चुकी घडल्या. फिंगर धावच्या स्वरूपाने फलंदाज होते बाद. विकेटची प्राप्ती आपण पाहिलं तर दोन्ही पार्टनर्स मध्ये हा चुकीची बॉलिंग होती. त्या अनुषंगाने धावबाच्या स्वरूपाने परतावं लागलं. 10-3 वाईडीच्या माध्यमातून ही स्पर्धा देखील आपण लाईव्ह कव्हरेज करतोय. कुणाल म्हात्रे आणि ऑल टीम त्यांची सज्ज असेल आणि एक सुंदर अशी स्पर्धा कव्हर करण्याचं त्यांचं देखील नेहमीच कार्य असतं. आणि आज गावदेवी चषक ते कव्हर करतात त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊ. दरम्यान इथे मात्र रायझिंग अँड सरप्रायझिंग चेंडू आता लावला मधाच्या आतमध्ये यज्ञेश आणि त्याच्यावरती इथे मात्र डॉट चेंडू पाहायला मिळाला. या षटकामध्ये यज्ञेशने पूर्णपणे धावांना ब्रेक लावून ठेवला. असा चेसिंग अँड ड्रेसिंग कंपल्सरी असेल या स्पर्धेचा नियम या. आणि जर इथे मात्र मांजरली संघाची ड्रेसिंग देखील कंप्लीट असेल तर मग पावशेपाडा या संघाला 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. हा महत्वाचा निर्णय आहे. हो स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. पुनश्च इथे मात्र बीट केलाय. सातत्याने इथे मात्र चुकांवर चुका होताना मधाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट खेळून काढले मधाच्या आतमध्ये. आज बॅटर राजने कमबॅक करावा लागेल. खरं म्हटलं तर या हंगामाची पहिली स्पर्धा त्या अनुषंगाने सरावाचा अभाव अनेक संघांवरती असेल यात मात्र शंका नाही. परंतु इथे थोडंसं चांगलं प्रदर्शन करावं लागेल आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी. कारण की ज्या वेळेस पहिली स्पर्धा असते आणि पहिल्या स्पर्धेमध्ये आपला संघ जर चांगलं प्रदर्शन करेल तर येणाऱ्या स्पर्धेमध्ये त्यांचा मनोबल उंचावत असतो. आमचे निलेश दादा इथून मात्र रजा घेतात. नक्कीच आपलं देखील आभार. आणि आमचे योगेश शेट्टी देखील इथून मात्र रजा घेतात. थँक्यू. आपण देखील दादा वेळात वेळ काढून आलात आपलं देखील आभार. हो इथे मात्र फटका दमदार आहे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक जाण्याचा प्रयत्न. हो इथे जज केला होता परंतु शेवटच्या मोमेंटला चेंडू हातातून निसटला. कॅचेस विन द मॅचेस. क्रिकेटचा गोल्डन रूल्स नेहमीच आपण ऐकत असतो पाहत असतो. पकडा कॅच जिंका मॅच. आणि इथे मात्र झेल ड्रॉप आणि त्यानंतर मात्र 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त. आफ्टर द 2 ओव्हर्स धावसंख्या धावफलकावरती 19 रन्स ऑन द बोर्ड. लॉट्स ऑफ 2 विकेट्स. मधाच्या आतमध्ये फटकेबाजी करत असताना श्रावणी स्पोर्ट्स मांजरली. या डेव्हलपमेंट आमचे पाणी घेऊन जातील या गोष्टीची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आमच्या मुख्य व्यासपीठावरून आपले डेव्हलपमेंट पाण्याची व्यवस्था करेल या षटकाच्या अखेरीस. पण जाऊया तिसऱ्या षटकामध्ये. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज गौरवला आपण पाहतोय. खरं तर प्रवेशने पहिले षटक हाताळलं होतं. धावा खर्च केल्या होत्या 14 आणि त्या अनुषंगाने इथे मात्र गौरववरती विश्वास दाखवला. निलेश दादाकडून आपण तरी या थोडासा ब्रेक असेल परंतु आज संपूर्ण दिवसामध्ये त्यांची इथे मात्र इजा असेल यात मात्र शंका नाहीये. कारण की त्यांचं हे होम ग्राउंड आहे. त्याचबरोबर आमच्या
अनिल दादा मात्रे देखील उपस्थित आहेत. दरम्यान गौरवच्या माध्यमातून पहिला चेंडू वाईट फेकण्यात आला. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. हो क्या बात आहे. परंतु ऑफस्टिकच्या बाहेर पुनश्च पंच टेंबे सर आमच्याकडे वळत असताना पाक टू पाक हा सलगचा दुसरा वाय अवंतरच्या स्वरूपाने धावसंख्या धावफलकावरती 21 धावा. धावसंख्येचा विचार केला तर आता तरी धावसंख्या आपण पाहिली तर सध्याच्या घडीला एक चांगल्या वळणावरती, परंतु इथून मात्र विकेट्स टिकवणं गरजेचं आहे. पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल दोन्ही बॅटर्सला. हो पाकफुटला जाऊन स्लाइस केले, कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक डीप मधून येत परंतु शेवटच्या मोमेंटला चेंडूला गॅदर केलं, फेकी करतील तत्पूर्वी या धावा मिळतील. दोन धावा धावफलकावरती आणि धावसंख्या 23 धावा. 23 धावा धावफलकावरती आणि इथून मात्र धावांवरती ब्रेक लावावा लागेल. गोलंदाज तयार पुनश्च गौरवला आपण पाहतोय. चांगली कामगिरी करावी लागेल गौरवला देखील. हो फटका दमदार आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक येतात काऊ कॉर्नरच्या दिशेने. हो पुनश्च मिसफील पाहायला मिळाली आणि आणखी एक दमदार चौकार. चौकाराच्या मधील धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 27 धावा. 27 धावा धावफलकावरती आता मात्र आपल्याला पाहायला मिळतील आणि कमबॅक करतोय गोलंदाज, परंतु क्षेत्ररक्षक हवी तशी साथ देत नाहीये. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता, त्याला मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पाठच्या रडार मध्ये चेंडू आला, परंतु या दोन धावा चपळाईने पूर्ण केल्या आणि आय थिंक सो 22च्या स्वरूपाने धावा असतील सर. 22 आहेत. यस लेग 22 आहे. चला लेग 22च्या स्वरूपाने इथे मात्र या दोन धावा धावफलकावरती जोडल्या जातील. धावा कशा काय येणार, परंतु धावा येणं गरजेचं आहे मांजरली संघासाठी आणि इथे मात्र या धावा संजीवनी देण्याचे कार्य जरूर करतील, यात मात्र शंका नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचेल आता मात्र 29 धावा धावफलकावरती. ओ दमदार स्ट्रोक, स्टार्ट अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच आणि या स्पर्धेतील हा पहिला दमदार षटकार येतो मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज यशवंतच्या बॅटमधून आपला षटकार. अगदी लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना हा फटका आपण पाहिला आणि षटकार येतो. चांगली कामगिरी राहिली आहे या षटकामध्ये. गौरववरती देखील आक्रमण चढवलं जातं. तो आता मात्र चांगला चेंडू पिच केलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक होते, परंतु त्यांच्या अवकाशाच्या दूर होता. क्षेत्ररक्षक डीप मधून येतील आणि मिळेल फक्त एकच धावसंख्या. आता 36 वरती जाऊन पोहोचले आहे. चांगली सुरुवात आपण पाहू शकतो. फ्लाइंग स्टार्ट करून दिला होता प्रदीपनं, त्याच्यानंतर मात्र राज आणि यशवंतने इथे मात्र धावाचा आलेख उंचवण्याचं कार्य केलंय. हो इथे मात्र षटक समाप्तीचा इशारा येतो पंचांच्या माध्यमातून. 3 षटकांचा खेळ समाप्त आणि 3 षटकांच्या
आफ्टर दी ड्रिंक्स ब्रेक पुनश्च सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. धाव संख्या धाव फलकावरती 36 36 धावांत आणि पुनश्च गोलंदाजी ट्रॅकवरती चौथ्या षटकामध्ये आपण यज्ञेशचं कमबॅक पाहणार आहोत, कारण की यज्ञेशने अवघ्या 5 धावा खर्च करत महत्वाची एक विकेट स्वतः प्राप्त केली होती, एक विकेट धावबादच्या स्वरूपाने प्राप्त केली होती. त्याच्या जोरावरती त्याच्यावरती विश्वास दाखवला. कर्णधाराने विश्वासाला साथ धरून मधाच्या आतमध्ये गोलंदाजी करावी लागेल, परंतु समोर आज बॅटर यशवंत असेल ज्याच्या पाठमधून एक चौका आणि षटकार आला होता. आतापर्यंत चांगली कामगिरी त्याने देखील केली आहे. गोलंदाज तयार यज्ञेश शांतिमान. हो, यज्ञेशचा पहिला चेंडू आडव्या पाठने ऑन साइडला, तिथे मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव देखील इथे मात्र सहजरित्या पूर्ण होईल आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का, परंतु माघारी धाडलं जात नाही, कारण की स्ट्राईक आता मात्र यशवंत स्वतःवरती ठेवतो, कारण की त्याच्या बॅटमधून मोठे फटके देखील आले. एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली या षटकामध्ये त्यांनी देखील. आपण बघा मागील षटकामध्ये 13 धावा देखील घेतल्या, या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती 2 धावा देखील एकवल्या आणि त्या अनुषंगाने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 38 धावा. पहिल्या षटकामध्ये 14, दुसऱ्या षटकामध्ये 5 आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण 13 धावा आल्या. पंधरा आले, 2 लेग बाय शॉट तिसऱ्या षटकामध्ये. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवरती. हो, इथे मात्र मिस्टामिंग आहे, स्वतः गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये जज करेल का, परंतु नो मॅच लाइन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तत्पूर्वी मिळाली फक्त सिंगल. एकेका धावेचं इथे मात्र आपल्याला महत्व कळेल, यात मात्र शंका नाहीये. 39 धावा धावफलकावरती. मागील स्पर्धा आपण पाहिली उल्हासनगर प्रीमियर लीग अर्थातच किंग्स ट्रॉफी, आणि त्यामध्ये देखील आपण पाहिलं तर 5 षटकामध्ये 50+ जाऊन देखील धावा इथे मात्र डिपेंड केल्या होत्या. आणि मागचं सिरीज आपण पाहिली तर मणिजी धुमाल यांच्या नावावरती राहिली स्पोर्ट्स सायकल, आणि त्याचबरोबर बेस्ट बॅट्समन आणि मात्रे देखील राहिले होते. धुमाल जे स्वतः आयोजक आहेत आणि त्यांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं चांगली स्पर्धा दरम्यान इथे फटका दमदार होता. थर्डमान रिझन मधून चेंडू फरार होतोय, सीमारेषा पार, दमदार चौका. क्या बात आहे. डीजे तुषार भडके यांचं गुणगान गाणार ही लाईन होती देखील ठोंबरे यांच्या आवाजामध्ये. घाटावरती एक कडक आवाज. खरं तर आमचे अत्यंत जवळचे मित्र आहेत, ज्या ज्या वेळेस ते घाटावरून खाली येतात त्यावेळेस मात्र तुषार भडके असतील, आम्ही असो, निखिल असेल, एक वेगळी बॉन्डिंग असते मोठमोठ्या स्पर्धामध्ये. अजूनही वेळ आहे, स्पर्धा अजूनही शिल्लक आहे. ओ मिस्टामिंग शॉट पॉइंटला क्षेत्ररक्षक, क्या बात आहे. मिस्टामिंग स्ट्रोक होता त्याच्यामध्ये इथे मात्र अप्रतिम शेल टिपला आणि फलंदाज बाद होते मधाच्या आतमध्ये यशवंत, ज्याने मात्र चांगली सुरुवात करून दिली होती. यशवंत बॅक टू द पवेलियन. चला, वेळेच्या बाबतीत आपण थोडंसं सहकार्य करा, या गोष्टीची आपण नोंद घ्या, कारण की संध्याकाळच्या सदरामध्ये ड्यू फॅक्टर निर्माण होतो, अनुषंगाने बॅड लाईटचा देखील इफेक्ट होतो. त्या अनुषंगाने आपण सुरुवातीपासूनच वेळ वाचवणं गरजेचं आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इलॅट नंबर 5 5व्या क्रमांकावरती कुमार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल.
ओ इथे मात्र परफेक्टली यॉर्कर लाईन चेंडू होता, परंतु लो फुलटॉस त्याला हँडल केला आणि तत्पूर्वी त्याच्यावरती या 2 धावा देखील घेतल्या. चांगला खेळ आता मात्र मधाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. 4 षटकांचा खेळ समाप्त. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 46 धावा. अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज यश भोईरला आपण पाहणार आहोत. 5व्या क्रमांकाचा हा गोलंदाजी ट्रॅकवरती आणि पुढील मॅच टॉससाठी दोन्ही संघाने देखील सज्ज राहा. या षटकाच्या अखेरीस आपण लगेचच टॉस देखील करणार आहोत. ओ फटका दमदार आहे, कमालीचा स्ट्रोक, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक आले देखील होते, हाताचा फुलोरा फुलवला देखील होता, परंतु त्याच्यामध्ये चेंडू बसला नाहीये, झेलही सुटला आणि ते मात्र षटकार देखील मिळाला. हा नशिबाचा दमदार षटकार. झेल देखील सुटला आणि तिथे मात्र षटकार देखील प्राप्त झाला. नयनजी धुमाळ आपण लगेच बॉल बदल मध्ये द्या. जिथे झेल होता तिथे झेल ड्रॉप आणि आता नंतर मात्र हा षटकार आणि या षटकाराच्या मधील धावसंख्या धावफलकावरती 52 धावा 50 कंप्लीट. एक फायटिंग स्कोर इथे मात्र कंप्लीट खेळला जातो. मधाच्या आतमध्ये पाहायला मिळेल पण चांगली सुरुवात झालेली म्हणजेच बॅटर्सच्या माध्यमातून एक सन्मानजनक स्कोर आता मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल लगेचच द्या आपण. पहिली मॅच आहे अनुषंगाने जो बॉल आपल्याकडे अवेलेबल आहे जना त्याच्यावरती आपल्याला खेळावं लागेल. या गोष्टीची देखील नोंद घ्या. गोलंदाज तयार म्हणून 6व्या बाटल्या ऑन साइडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. ओ यष्टीरक्षकाने निशाणा लावला देखील होता, परंतु ते लावणं गरजेचं होतं का हा प्रश्न देखील मनामध्ये ही धाव आल्यानंतर पडला असेल. कारण की जिथे एक धाव होती तिथे मात्र या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. धावसंख्या धावफलकावरती 54 धावा आणि अंतिम षटकातील 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. अंतिम 4 चेंडू शिल्लक आहेत आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज यश भोईर आहेत आणि ॲज अ बॅटर मधाच्या आतमध्ये स्ट्राईकला राजला आपण पाहतोय. ओ राजचा हा चांगला स्ट्रोक, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक ओहो तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल ड्रॉप. चुकांवर चुका आज पावशेवाडा संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतात. जिथे मात्र झेल होते झेल ड्रॉप झाले, जिथे मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता तिथे चौकार देखील मिळाले. सराव असा अभाव आहे, काही हरकत नाही, कारण की पहिली स्पर्धा आहे. या हंगामाची येणाऱ्या स्पर्धांमध्ये आपण देखील चांगला सराव करून मैदानामध्ये उतराल अशी अपेक्षा करूया आणि एकंदरीत चांगला खेळ आपल्या माध्यमातून पाहायला मिळाला. हो इथे मात्र शॉट फाईनलीला क्षेत्ररक्षक आहेत, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू नॉनस्टॉप सीमेरेषे लगत अडवण्यात आला आहे आणि फेकी करतील. तत्पूर्वी मिळतील या 2 धावा. 2 धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 55 धावा धावफलकावरती. आमचे साथी समालोचक मित्र रोशनजी संदेश देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचं देखील आपण
शुभेच्छांनी स्वागत करूयात कारण की उद्या ते देखील सज्ज असतील या स्पर्धेला त्यांचा देखील आवाज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकणार आहोत. काल TDBL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग स्पर्धा त्यांनी कव्हर केली. दरम्यान वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय आणि धावसंख्या धावफलकावरती 58 धावा. दोन चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या दोन चेंडूमध्ये किती धावांपर्यंत मजल मारेल श्रावणी स्पोर्ट्स मांजर्ली संघ हे देखील आपल्याला पाहावं लागेल. आडवा बाटण्या ऑन साइडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. डीप मधून क्षेत्ररक्षक आले एक धाव कंप्लीट. हो इथे मात्र शेवटच्या मोमेंटला चेंडूवरती ड्राइव्ह लावली होती. ते लावणं गरजेचं होतं का हे देखील प्रश्न असेल परंतु दरम्यान विकेटची प्राप्ती झाली. ओ युती धावपाच्या स्वरूपाने आणखी एक फलंदाज बाद. गरजेचा तेव्हा तुमची शॉर्ट रन ही ग्राह्य धरली जाणार नाहीये या गोष्टीची आपण नोंद घ्या. ओ दरम्यान शेवटचा अंतिम चेंडूवरती भिके आणि इथे मात्र फलंदाज होईल बाद आणि अंतिम चेंडूवरती देखील शेवट गोड गेलाय. धावसंख्या 5 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती 59 धावा आणि जिंकण्यासाठी 60 धावेंची आवश्यकता असेल ती म्हणजेच पावशेवाडा जय हनुमान पावशेवाडा बी या संघाला. चला आपण पुढील मॅचचा टॉस करूया. दोन्ही संघ आपण या श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी आणि त्यांच्या अगेन संघ आपण पाहणार आहोत कुमार 11 कुंदे. चला दोन्ही संघाचे संघटक आपण टॉस साठी लगेचच या. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याकडे वेळ आहे आणि त्या वेळेमध्ये आपण टॉस देखील करणार आहोत. सूचना आपण आधीच दिली होती त्या अनुषंगाने वेळेवरती आपला संगणक घेणं गरजेचं. प्लीज सहकार्य करा. यस वेळ असेल 60 धावा असेल आणि 60 धावा आपण प्लीज सहकार्य करा. यस वेळ असेल 60 धावा असेल आणि 60 धावा बनवण्यासाठी पुनश्च धाव्यात आपण डीजे मास्टर यांना देऊयात संधी आणि त्यांच्या माध्यमातून ऐकूयात एक सुमधुर संगीत. यस ओ टू डीजे. श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी संघाचे संघटक कुमार 11 कुंदे संघाचे संघटक आपण लगेचच टॉस साठी या प्लीज. वेळेच्या बाबतीत आपण सहकार्य करा. 59 धावा धावफलकावरती जोडल्यात आणि पॅनल्टीच्या 2 धावा ज्या आपण ऍड करूयात जेणेकरून म्हणजेच पावशेवाडा बी या संघाची ड्रेसिंग इनकम्प्लीट होती. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा महत्त्वाकांक्षी निर्णय अनुषंगाने 59+2 अशा धावा आपण ऍड करूयात. 61 धावा धावफलकावरती आणि जिंकण्यासाठी 62 धावांची आवश्यकता असेल या गोष्टीची नोंद घ्या. पावशेवाडा संघ पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे हेमंतजी टिंबे असतील आणि त्यांच्या सोबतीनं आदित्य तांबोळी. उल्हासनगर प्रीमियर लीग स्पर्धा त्यांनी देखील गाजवली दोन्ही पंचांनी आणि आज मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण पाहतोय 62 धावा बनवायच्या पावशेवाडा या संघाला आणि सलामीची जोडी मध्ये लगेचच पाठवा. आणि कुमार 11 कुंदे संघ आपला शेवटचा ऑफिशियल बॉल. पहिली स्पर्धा आहे आणि पहिल्या स्पर्धेमध्ये जर आपण सुरुवात अशी केली तर असोसिएशनच्या माध्यमातून देखील आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल या गोष्टीची आपण नोंद घ्या. कारण की स्पर्धा कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि पहिली स्पर्धा आहे खरं तर कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून. 62 धावा बनवायच्या. सलामीची जोडी मध्ये लगेचच पाठवा.
सुरुवात करूयात 62 धावा बनवायच्यात आणि 62 धावांचा इथे मात्र पाठलाग करावा लागेल. सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये आपण पाहतोय विकास भोईर, त्याच्या सोबतीनं आपण पाहतोय साहिल पावशे. इस्लामीची जोडी मधाच्या आतमध्ये आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल समीर. समीर वारेला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती आणि क्षेत्ररक्षणाची विवरचना आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर वाईडीशी लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आहे. एक क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर गाव कॉर्नरच्या दिशेनं तैनात आहे. शॉर्ट पॉइंट लेग शॉर्ट थर्ड मॅन, त्याचबरोबर शॉर्ट पॉइंट लेग क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट कव्हरला देखील आता मात्र एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. मिड ऑफ आणि चांगल्या क्षेत्ररक्षणाची विवरचना आपण पाहतोय. दोन्ही संघाने देऊयात खूप सारा शुभेच्छा. धावांचा पाठलाग करायचा, 65 धावा जरूर बनवायच्या आहेत आणि इथे मात्र विकास भोईर आणि साहिल पावशे या दोन्ही पाटासवरती आता मात्र इथून जबाबदारी असेल. जबाबदारीने खेळावं लागेल मधाच्या आतमध्ये. आदित्य तांबोळी स्क्वेअरलेग पंचांच्या भूमिकेमध्ये आणि हेमंतजी टिंबे मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. त्यांच्या माध्यमातून देखील चांगल्या पंचांची भूमिका साकारली जाते. गोलंदाज तयार होतोय पुन्हा समीर. पहिला चेंडू राईट अबाउट द विकेट ना. हो चांगला चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत मिडॉनला फक्त एकच धाव मिळेल. एका धावेच्या मधीनं श्री गणेश होतो धावसंख्येचा ते म्हणजे जय हनुमान पावशीपडा बी या संघाचा. 65 धावा बनवायच्या त्या अनुषंगाने इथून मात्र चांगली धावसंख्या बिल्डअप करावी लागेल. चांगला खेळ मधाच्या आतमध्ये साकारावा लागेल. हो परफेक्टली यॉर्कर चेंडू होता परंतु दिशाहीन गोलंदाजी ऑफस्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. हो इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. इनफिल्डला बीट करून चेंडूला फेकून दिला. डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं आउटफील्ड फास्ट आहे शेवटच्या मोमेंटला. क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दोन क्षेत्ररक्षक पाठलाग करत होते. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा धाडसी निर्णय आणि इथे मात्र पाहावं लागेल मधाच्या आतमध्ये काय घडलंय बिघडलंय. यस 3 धावा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. 2 धावा होत्या तिथे मात्र 3 धावा धावफलकावरती जोडल्या आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावरती. 5 धावा धावफलकावरती. कोणते संघाचे संघनायक आपला शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. आपण लगेचच टॉस साठी या अथवा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. हो शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे तो इथे पुनश्च बीट होत आहेत. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का आणि माघारी धाडले जात आहे. हो इथे मी तर म्हणेन सॅक्रिफाईस केले आपली विकेट्स. आज बॅटर मधाच्या आतमध्ये बाद होतोय. साहिलने इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस केली विकाससाठी कारण की विकासकडे क्षमता आहे मॅच पुढे नेऊन जाण्याची आणि इथे मात्र साहिल होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. पुण्याच्या नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती विनय. ओ विनयसाठी हा तेज तरा चेंडू होता. आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर कॉन्स्टंट आहे अजूनही 6 या आकड्यावरती. विनयला आपण पाहतोय चांगली गोलंदाजी दमदार गोलंदाजी करावी लागेल.
समीर शाह अगेन्स्ट फलंदाजी देखील तितकी चांगली करावी लागेल, कारण की समीरचा विचार केला तर आतापर्यंत पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करते. हो पुनश्च इथे मात्र एक चिकी सिंगल इथे मात्र घेतली जाते. अंतिम चेंडूवरती इथे मात्र येते सिंगल आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 7 धावा. यस मुरबाड वरून आमचे बाबू खाडे यांनी देखील या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. यस पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. हो इथे मात्र पुनश्च चेंडू खाली राहिला होता. शॉट थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक इथे मात्र चांगला जजमेंट करतायत. विवेक अर्थातच बाबू खाडे यांच्याकडून देखील मुरबाड परिसरामध्ये आता मात्र आपण मोठी स्पर्धा पाहणार आहोत अंडर-25 आणि त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक देखील आहेत. जर आपल्याकडून कोणी इच्छुक असेल तर तिथे 2 संघ शिल्लक आहेत, तर आपण लवकरात लवकर विवेक खाडे अर्थातच बाबू यांच्याशी संपर्क करायचा. अंडर-25 7,000 रुपये प्रवेश फी आहे आणि त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज बाईक देखील असेल. जर आपल्या विभागातून कुठला संघ इच्छुक असेल तर त्यांनी लगेचच संपर्क करायचा. ओ फटका दमदार आहे. आडव्या पाटण्या ऑन साइडला समालोचन कक्षाला आणि आमच्या मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा हा भव्य दिव्य षटकार. साधी समालोचक मित्र जुन्नरचा एक बुलंद आवाज निखिलजी ठोंबरे साहेब यांचा कडून देखील या स्पर्धेला शुभेच्छा येतात. आणि मगाशीच त्यांच्या नावाची चर्चा आम्ही केली होती. ज्या वेळेस निखिल जे असतात, तुषार जे असतात, मग कार्यक्रम बरोबर टप्प्यात येतो, यात मात्र शंका नाही. दरम्यान इथे चांगली धावसंख्या बिल्डअप करत असताना मधाच्या आतमध्ये बॅटर मधाच्या आतमध्ये विकास भुईरला आपण पाहतोय. आणि आमचे गोविंदजी यांचा फार मोठा सहभाग असतो. जी मैफिल असते मुरबाड नगरीमध्ये आणि येणाऱ्या स्पर्धामध्ये ती मैफिल बसेल यात मात्र शंका नाही. तुषारशी फडके यांच्या चेहऱ्यावरती स्मित असते. आडव्या पाटण्या ऑन साईडला चांगला इथे मात्र फटका पाहायला मिळतो. हो इथे मात्र थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली. जिथे मात्र सिंगल होते सिंगलला लगेचच डबलमध्ये कन्वर्ट केलं. तिसरी धाव घेतील का, परंतु स्वतःवरती विश्वास दाखवला. चांगली बॅटिंग करावी लागेल. धावसंख्या आता मात्र हळूवार गतीने धावफलकावरती जाऊन पोहोचेल. 18 रन्स ऑन दी बोर्ड, 18 धाबा धावफलकावरती. अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे षटकातील. कुंदे संघाचे संगणक आपण प्लीज आमच्या आयोजकांशी संपर्क करा. टॉससाठी आपला संगणक इथे उपस्थित नाही आहे. मित्रांनो पहिली स्पर्धा आहे असोसिएशनच्या माध्यमातून आणि असोसिएशन आपल्यावरती कुठलीही कारवाई करेल अशी आमची देखील इच्छा होणार नाही आहे. त्या अनुषंगाने आपण लगेचच टॉससाठी या. ओ क्लीन बॉल, यू माय साइड डेफिनेटली हिट फॉर नेशनल विकेटची प्राप्ती. झटका क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना विकास भोईर होते बाद. बॅक टू द पवेलियन.
नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आता दीपेश बावशेला आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती 18 धावा आहेत आणि या षटकातील आता मात्र हा अंतिम चेंडू शिल्लक आहे. अंतिम चेंडू इथे मात्र शिल्लक असेल. चांगले गोलंदाजी मधाच्या आतमध्ये केली आहे श्रीने. ओ बॅटची लिडिंग एज आहे. शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे. धाव मिळणार नाहीये. 2 षटकांचा वाजवी केली समाप्त आफ्टर दी 2 ओव्हर्स. धावसंख्या धावफलकावरती 18 धावा. चला कुमार 11 कुंदे संघ प्लीज मित्रांनो टॉस साठी या लगेचच. आम्ही समजू शकतो मुरबाडचा रस्ता थोडासा खराब आहे सध्या तरी, परंतु वेळेवरती येणं गरजेचं आहे. चला आपण टॉस साठी या, कारण की 2 षटक संपलेले आहेत. इनिंग ब्रेक मध्ये आपला संगणक असणं गरजेचं आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 18 धावा जिंकण्यासाठी आता मात्र उर्वरित 18 चेंडूने 18 मध्ये बनवायच्या आहेत. 44 धावांची आवश्यकता असेल. चला टॉस साठी लगेचच या. कुमार 11 कुंदे शेवटचा ऑफिशियल कॉल मित्रांनो, अथवा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. भूषणला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवर त्याने पहिला चेंडू इथे मात्र वाईड मधल्या आतमध्ये फेकला जातोय. धावसंख्या 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 19 धावा धावफलकावरती. ऑफस्टिकच्या बाहेर पुणेच्या पंचांचा वाईटचा इशारा. अवांतरच्या स्वरूपाने इथे मात्र या धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 20 धावा धावफलकावरती 65 बनवायच्यात. अजूनही 42 धावांची आवश्यकता असेल. 10.00 च्या सरासरीने इथून मात्र पहिल्या 2 षटकामध्ये धावा जोडण्यात आल्यात आणि इथून मात्र चांगली कामगिरी करावी लागेल, यात मात्र शंका नाही आहे. ओ फटका दमदार आहे. आडव्या बाटण्या ऑन साईडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. ओ इथे मात्र चुकी घडली आहे. जिथे मात्र चेंडू अडवायचा होता तिथे मात्र हा येतोय नशिबाचा चौकार. चला आपण दोन्ही संघादरम्यान टॉस देखील करतोय. स्वर्गीय कुमार 11 कुंदे आणि त्यांच्या अगेन्स्ट श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी. आणि कुंदे संघाने टॉस जिंकलाय. प्रथमतः स्वीकारले क्षेत्ररक्षण. आमंत्रित केले फलंदाजीसाठी श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी या संघाला. हो इथे मात्र चांगली फेकी. डायरेक्ट हिट देखील लागलाय, पाहावं लागेल. नॉन स्क्वेअर लेग पंच तटस्थ आहेत, त्या अनुषंगाने इथे मात्र ही धाव कंप्लीट असेल. ओ फटका दमदार आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येत आहेत. ओ इथे जज करण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडूच्या मिरिट पर्यंत पोहोचले देखील होते, परंतु शेवटच्या मुवमेंटला चेंडू हातातून निसटला आणि तत्पूर्वी या धावा धावफलकावरती 2 आणि 2 धाबेच्या मधील धावसंख्या धावफलकावरती 28 धावा धावफलकावरती.
28 धाबा धावफलकावरती जोडल्या जातात. चांगली कामगिरी इथून मात्र करावी लागेल. हो इथे मात्र पाहावं लागेल काय घडलंय काय बिघडलंय. लेगवायचा इथे मात्र बायचा इशारा येतो पंचांच्या मध्ये. कुठलाही बॅटचा संपर्क झाला नव्हता आणि हा डॉट बॉल असेल. यस डॉट बॉल आहे कारण की शरीरावरती चेंडू आदळला होता आणि तत्पूर्वी 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 28 जिंकण्यासाठी धावा आता मात्र शिल्लक आहेत 12 आणि 12 मध्ये बनवायच्या आहेत. तर म्हणजेच डॉट आलेत. या अनुषंगाने फक्त 5 चेंडू झालेले आहेत. जर यामध्ये कुठला अतिरिक्तचा चेंडू असेल तर आमच्या गुंडलेकापर्यंत आपण माहिती पोहोचवा अथवा एक चेंडू अजूनही गोलंदाजाला फेकावा लागेल. थोडंसं आमच्या गुंडलेकांना देखील विनंती असेल की आपण थोडंसं लक्ष केंद्रित करा. काही हरकत नाहीये. 3 बॉल डॉट आहेत का? यस काही हरकत नाही. थँक्यू. ड्रिंक्स ब्रेक्स मधाच्या आतमध्ये देऊयात आमच्या डीजे मास्टरला संधी आणि ऐकूयात त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. यस ओटो डीजे तुषार मडके. धावसंख्या धावफलकावरती 28. आता मात्र 12 चेंडू आणि 12 मध्ये बनवायच्या 34. 17च्या सरासरीने धावा इथून मात्र बनवायच्या आहेत. प्रति षटकारामध्ये इथे मात्र 17 धावा धावफलकावरती जोडाव्या लागतील. चांगला खेळ इथून मात्र अपेक्षित असेल. हो गोलंदाज तयार. आडवा पाटण्या ऑन साइडला चांगला स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि तत्पूर्वी धावा धावफलकावरती किती जोडल्या जातील पाहायला मिळेल. ओव्हर थ्रो जरूर झालाय आणि इथे मात्र मधाच्या आतमध्ये धावांसाठी धाव सुरू आहे आणि तत्पूर्वी या धावा आमच्यापर्यंत पोहोचवतील आमचे गुणलेखक. या 4 धावा क्या बात आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 4 धावा इथे मात्र अत्यंत जोराने आणि जोशाने देखील धावून काढल्यात. कौतुक करावं लागेल, प्रशंसा करावी लागेल दोन्ही बॅटर्सची. दीपेश आणि त्याच्या सोबतीनं विनयला आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 32. 32 धावा आणि आता मात्र जिंकण्यासाठी अजूनही धावा बनवायच्या त्या म्हणजे 30 धावा. 11 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू 30 धावा अजूनही बनवायच्यात. मी तर म्हणेन 2 ते 3 चौकार असेच सोडले होते पावशीपाडा संघाने. त्यानंतर एक षटकार देखील सोडला होता. म्हणजे पाहायला गेलं तर 15 धावा तरी अशाच गेल्या होत्या. चांगला चेंडू ते मैदानाच्या आतमध्ये फेकला जातो. रायझिंग अँड सरप्रायझिंग गोलंदाज श्रीरामला आपण पाहतोय. पहिला चेंडूवरती 4 धावा जरूर पळवून काढल्या. त्यानंतर मात्र डॉट चेंडू आपल्या
लेंथ वरती कमबॅक करत असताना मधाच्या आतमध्ये गोलंदाज श्रीरामला आपण पाहतोय. हो पुन्हा यशांश अगदी वरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. हा चेंडू देखील येतो डॉट. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. च्या पहिल्या इनिंग मध्ये मिसफील्ड झाल्या होत्या, त्या मिसफील्ड मध्ये थोड्याशा धावा अतिरिक्त झाल्या आणि त्याचाच इथे मात्र मोबदला मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. त्यामध्ये 2 धावा पेनल्टीच्या देखील होत्या कारण की ड्रेसिंग इनकम्प्लीट होती. भोईर आडव्या बॅटने ऑन साइडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. डीप मधून क्षेत्ररक्षक येतील, फेकी करतील, तत्पूर्वी मिळतील या 2 धावा आणि 2 धावेच्या मतीनं धावसंख्या धावफलक 34 धावा. इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मधून क्षेत्ररक्षक येत आहेत. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडूला फील्ड केलं जाईल, फेकी करतील, तत्पूर्वी मिळतील या 2 धावा. बॅक टू बॅक इथे मात्र 2 धावा धावफलकावरती घेतल्या आणि इथे 4 षटकांचा खेळ समाप्त. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 36 आणि आता मात्र जिंकण्याचं समीकरण 6 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. 6 मध्ये बनवायच्या 26. अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्या त्या म्हणजे तब्बल 26 धावा बनवायच्यात. अशामध्ये 2 चौकार मिसफील्डच्या माध्यमातून आले होते, 1 षटकार मिसफील्डच्या माध्यमातून, 2 पॅनल्टीच्या धावा आल्या होत्या. आताच 16 ते 17 धावा ह्याच होत्या आणि त्या थोड्याशा महागड्या ठरल्या पावशीपाडा ब या संघाला, परंतु 6 मध्ये बनवायच्यात 26 धावा. पाहूया कशा पद्धतीचा खेळ मधाच्या आतमध्ये साकारला जाईल. अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज ऋषी ऑन द मार्क. ऋषीचा पहिला चेंडू इथे मात्र आडव्या बॅटने स्विंग केला. क्षेत्ररक्षक नाहीयेत, आउटफील्ड फास्ट चेंडू फरार होतोय नॉन स्टॉप सीमारेषा पार. संघर्षाचा बिगुल वाजला आणि संघर्षाचा शंखनाद करणारा हा संघर्षमय चौकार. ऋषीच्या पहिल्याच चेंडूवरती हा चौकार आला. चौकारानं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 40 धावा धावफलकावरती. हो इथे मात्र पाहावं लागेल काय घडलंय काय बिघडलंय. आणखी एक बॅक टू बॅक दुसरा चौकार. दोन चौकार सामन्यामध्ये पुन्हा शिरगाव करत असताना मधाच्या आतमध्ये आज बॅटर मधाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर प्रवेशच्या बॅटमधून दोन चौकार आलेत आणि आता मात्र जिंकण्याचं समीकरण
4 चेंडू आणि 4 मध्ये बनवायच्या तब्बल 18 धावा. 4 मध्ये बनवायच्यात 18. हे मोठे फटके सुरुवातीच्या षटकामध्ये येणं गरजेचं होतं, परंतु लेट पण थेट 2 चौकार आपण पाहिले. 4 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्यात 18. चांगलं बॅटिंग. ओ मिस टायमिंग आहे. चेंडू बराच वेळ हवेत आहे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक पोहोचतायत आणि वेल जज. क्या बात आहे. विकेटची प्राप्ती. फलंदाज प्रवेश होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर गौरवला आपण पाहतोय आणि 3 चेंडूवरती आता मात्र 3 षटकार मारावे लागतील. 18 बनवायच्या, 3 चेंडू शिल्लक आहेत. मिसफील्डचा अभाव झाला होता, त्याच्यामुळे थोडासा बाग फुटला पावशीपाडा ब संघ. ओ फटका दमदार आहे. क्या बात आहे. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. 2-2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस मात्र सामच्या माध्यमातून 2 धावा आपल्या संघासाठी जरूर वाजवल्या. आणि आता मात्र सामन्यामध्ये औपचारिकता उरली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये, कारण की 2 चेंडू आणि 2 मध्ये बनवायच्या 16 धावा. परंतु क्रिकेट इज अ अनप्रिडिक्टेबल गेम. कुठल्या क्षणाला कुठल्या मोमेंटला काही घडू शकेल यात मात्र शंका नाही आहे. तो इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. अंतिम चेंडू आता मात्र शिल्लक आहे. प्रशंसा करावी लागेल ऋषीची देखील. पहिल्या सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले होते, तदनंतर मात्र लगेचच कमबॅक केला आणि आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना मधाच्या आतमध्ये श्रावणी स्पोर्ट्सचा मांजरली संघ. इथे मात्र अंतिम चेंडू देखील डॉट आणि अशा पद्धतीनं हा सामना होतोय समाप्त. सामना जिंकलाय श्रावणी स्पोर्ट्सचा मांजरली या संघाने. मांजरली संघाचं खूप खूप अभिनंदन. या वर्षी या हंगामामध्ये पहिल्यांदाच स्वर्गीय श्रावणी सुभाष गायकर यांच्या नावानं खेळण्यासाठी मधाच्या आतमध्ये उतरला. सुरुवातीला आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देखील वाहिली आणि पहिला सामना आपल्या नावावरती केला. खूप खूप अभिनंदन. हार्ड लक, टफ लक आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल जय हनुमान. पावशेवाडा संघाचं देखील आम्ही कौतुक करू. आणि यमाचा हिरो नो डाऊट ऑल अबाउट